नमस्कार मंडळी, आज आपण बेसन किंवा चण्याची डाळ न वापरता सुद्धा खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तयार करणार आहोत। खूपच चविष्ट ह्या कोथिंबीर वड्या लागतात आणि झटपट तयार होतात। अगदी सोपी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तेल सुद्धा कमी खेचून घेतात। मस्त हलक्या फुलक्या ह्या कोथिंबीर वड्या तयार होतात। तर ही कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी आपण इथे एक जोडी अशी मोठी कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून वगैरे घेतलेली आहे। पूर्ण बघा मस्त हिरवी छान अशी कोथिंबीर घ्यायची, मस्त चविष्ट कोथिंबीर वड्या होतात। तर या कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। पुढे आता ही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 2 वाटी मुगाची डाळ। ही मुगाची डाळ आपण 2 तासासाठी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आणि 2 तासानंतर बघा ही छान मस्त ही मुगाची डाळ भिजलेली आहे। तर कोथिंबीर वडीसाठी आपल्याला अशी भिजलेली मुगाची डाळ वापरायची आहे। तर आता ही 2 बॅचेसमध्ये आपण मुगाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तर आता ही मुगाची डाळ आपण अर्धी घेऊया आणि ही मुगाची डाळ वाटत असतानाच आपण ह्यामध्ये जी मिरची, आलं, लसूण घेतलं होतं ते आपण हे एकत्रच वाटणार आहोत, म्हणजे एकाच वेळेला ते वाटलं जाईल। तर तुम्हाला सेपरेट वाटायचं असेल तरी चालू शकतं, पण मी हे एकत्रच वाटून घेते, छान त्यात मिळून येतं। तर आता ही आपण मिक्सरमध्ये बघा छान मस्त अशी बारीक करून घ्यायचं आहे। असं जाडसर ठेवायचं नाहीये, छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा अशी आपण मिक्सरमध्ये पेस्ट केलेली आहे। आता हे वाटत असताना थोडंसं 1-2-3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे आपल्याला घालायचं आहे, पण जास्त पातळ करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। तर आता आपण ही पहिली बॅच काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्यांदा सुद्धा आपण असंच मिक्सरमध्ये 2 चमचे पाणी घालून ही मुगाची डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे। सगळी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये आधी ही काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण यामध्ये सगळे बाकीचे जिन्नस कोथिंबीर वडीसाठी लागणारे आपण घालणार आहोत। आता ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे। त्याचबरोबर ह्या कोथिंबीर वड्या छान क्रंची होण्यासाठी आपण ह्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत। त्यामुळे कोथिंबीर वड्या छान अशा खुसखुशीत, थोड्याशा क्रंची अशा मस्त लागतात। आणि त्याचबरोबर आता चवीनुसार ह्यामध्ये आपण 1 चमचा असं मीठ घालतोय। आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया। छान असं तांदळाचं पीठ ह्या मिश्रणामध्ये, डाळीच्या मिश्रणामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया। छान एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर आपण जी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर अशी इथे आपण मस्त अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि छान चिरलेली कोथिंबीर आपल्याला लगेच आपण हे तयार केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपण हे चांगलं मिश्रण असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते, लहान मुलांपासून मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी छान चविष्ट ही कोथिंबीर वडी होते आणि तेलकट सुद्धा अजिबात होत नाही, मस्त झटपट तयार होते। तर आता हे बघा कोथिंबीर या मिश्रणामध्ये घातल्यानंतर आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत। अगदी मस्त छान मिक्स करून झालेलं आहे। तर एका साईडला आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं होतं, तर ते पाणी गरम होईपर्यंत इथे आता आपण ह्या ताटामध्ये ही कोथिंबीर वडी आपण स्टीम करायला ठेवणार आहोत। तुमच्याकडे बारीक जाळीची चाळण असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या कोथिंबीर वड्या स्टीम करायसाठी ठेवू शकतात। तर इथे या ताटाला आपण सुरुवातीला तेल लावून घेऊया, म्हणजे कोथिंबीर वड्या ताटाला चिटकणार नाही, आपण कापल्यानंतर त्या अलगद निघतील। तर आता लगेच या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया। जेवढं या ताटामध्ये बसेल तेवढं आपण ह्या एका ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर एक दुसरी सोपी पद्धत दाखवते, म्हणजे जी विशेष करून लहान मुलांना खायला आवडतील अशा आपण कोथिंबीर वड्या तयार करणार आहोत। तर हे बघा ही ताटामध्ये चांगलं असं सेट करून घ्यायचं आहे, सगळीकडे एकसारखं ताटात पसरून घ्यायचं आहे। आता ह्या तयार केलेल्या ताटावरती आपल्याला वरून छान असे तीळ घालायचे आहेत, खूप सारे असे तीळ घालायचे, म्हणजे कोथिंबीर वडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि तिळाची चव सुद्धा कोथिंबीर वडीमध्ये फ्राय झाल्यानंतर खूप छान येते। मस्त अशी खमंग क्रिस्पी अशी ती तीळ सुद्धा या कोथिंबीर वडीमध्ये लागतात।
तर हे ताट तयार झालेलं आहे. तर आपण आता लगेच स्टीम करायला ठेवूया. तर इथे कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ह्यावरती आता झाकण ठेवून आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी हे आता चांगलं आपण वाफवून घेणार आहोत कोथिंबीर वड्या. तर जे आपलं उरलेलं बाकीचं मिश्रण आहे ते आपण आता कसं करणार आहोत. तर आता हे आपण एका इडलीच्या भांड्यामध्ये, छोट्या इडलीच्या भांड्यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मिश्रण घालायचं आहे आणि जशी इडली वाफवतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या सुद्धा ह्या भांड्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान मस्त अशा स्टिक सारख्या आपण ह्या कोथिंबीर वड्या नंतर कापून मस्त फ्राय करता येतील आपल्याला. यावरती सुद्धा आपण मस्त असे तीळ सोडून घेतलेले आहेत. छान भरपूर असे तीळ घातलेले आहेत आणि हे बघा ह्या इडलीच्या भांड्यामध्ये आता आपण हे वाफवून घेणार आहोत. तसंच एक 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे सुद्धा वाफवून घेणार आहोत. आणि आता एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण इथे आता चेक करूया. मस्त अशा आपल्या इथे कोथिंबीर वड्या इथे मस्त शिजलेल्या आहेत. थोडंसं हात लावून बघायचं, अजिबात हाताला चिटकत नाही. सुरीने सुद्धा चेक करायचं, सुरीला सुद्धा अजिबात चिटकलेलं नाहीये. म्हणजे परफेक्ट इथे आपली कोथिंबीर वडी मस्त वाफवली गेलेली आहे. आणि ही बघा इडलीच्या भांड्यातली सुद्धा मस्त वाफवली आहे आपली ही कोथिंबीर वडी. तर आता आपण हे थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला जशा हव्यात, चौकोनी किंवा अशा लांब स्टिक सारख्या हव्या असतील तशा तुम्ही कोथिंबीर वड्या कट करून फ्राय करू शकता. तर इथे मी अशा चौकोनी कोथिंबीर वड्या कापून घेते. खूप साऱ्या कोथिंबीर वड्यात फक्त 2 वाटी आपण मुगाची डाळ घेतली तरी सुद्धा खूप साऱ्या इथे कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. भरपूर अशा कोथिंबीर वड्या इथे तयार होतात. तर आता आपण हे कट करून घेतलेले आहेत चौकोनी मस्त अशा आकारामध्ये. तर आता आपण हे ताटामध्ये कट केल्यानंतर बघा अजिबात ताटाला कोथिंबीर वडी कुठेही चिटकलेली नाही. तेल लावल्यामुळे अलगद इथे आपण ही डिमोल्ड सुद्धा आपल्याला करता येते. मस्त इथे कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत आणि बघा खूप साऱ्या इथे कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण जे इडलीच्या भांड्यात आपण केलेल्या त्या सुद्धा बघा मस्त छान वाफवले गेलेत. मस्त इडलीसारखेच दिसत आहेत की नाही. तर आता आपण ह्या उभ्या अशा स्टिक सारख्या कट करून घेणार आहोत. ह्या अशा कापलेल्या कोथिंबीर वड्या लहान मुलांना डब्यामध्ये दिल्या तर ते आवडीने डब्बा मस्त अशा फिनिश करतील पटकन आणि त्यांना खायला सुद्धा खूप छान आवडतील. तर इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आता आपण ह्या मस्त कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत. छान खुसखुशीत अशा मस्त होतात, हलक्या फुलक्या होतात. तेल सुद्धा जास्तीचं खेचलं जात नाही, अगदी झटपट मस्त या कोथिंबीर वड्या तयार होतात. तर तुम्ही सुद्धा ह्या मस्त अशा कोथिंबीर वड्या तयार करा आणि मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर आपण एक मस्त अशा या आता कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत. छान अशा तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्या खमंग खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त दिसायला सुद्धा खूप छान मस्त दिसत आहेत या कोथिंबीर वड्या. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.